त्यांच्या 7 पिढ्याची सोय करणारे ते आहे. बघा जरा त्यांची मालमत्ता आणि आपल्याला आपले वाटतात. म्हणून आपल्याला चिकित्सा करून आपले कोण कुठले कोण हे आता समजण्याची जबाबदारी जातीचा नाही, जातीसाठी माती खाण्याचा नाही, तर आपल्या विचारासाठी काम करणारा प्रतिनिधी आपला कोणता हे समजून घेण्याची जबाबदारी तुमच्यावर टाकण्यासाठी इथे सरांनी या पद्धतीचा सगळा उपक्रम केलेला आहे. कारण तुम्हीच सांगितलं आहे सगळे निर्णय कुठे होतात, संसदेत, आणि संसदेत झालेले दिल्लीचे निर्णय गल्लीपर्यंत येतात. म्हणून दिल्लीतून गल्ली कसा असला पाहिजे, ते आपल्यासारखे नसले पाहिजे. तर त्याला पुरेशा आंबेडकरांच्या विचारांची जोड असली तर काही बदल होऊ शकतात. आणि म्हणून हे सगळं पहिल्या गव्हर्नमेंट मध्ये केलेलं नाही. पहिले प्रधानमंत्री तुम्हाला माहित आहे, प्रधानमंत्री म्हणतो कोण म्हणते प्रधानमंत्री, त्याला तर पंतप्रधानच करतात. पंत म्हणजे कोण, कालपासून 3 दिवसापासून ऐकत आहे. पंत म्हणजे कोण, मग नावही सुंदर दिलं, पंतप्रधान. मग पहिला पंत झाला ना प्रधानमंत्री या देशाचा, काश्मीरी ब्राह्मण नेहरू. आणि म्हणून त्यांनी नाकारलं, बाबासाहेबांनी राजीनामा दिला या 2 गोष्टी नाकारल्यामुळे. आणि मग 53 मध्ये पहिला आयोग या देशामध्ये निर्माण झाला. पहिला ओबीसी साठी आयोग नेमायचं त्यांनी ठरवलं की आता ओबीसी परत डोक्यावर काढेल, आपले हक्क मागेल, बाबासाहेबांच्या मागे जाईल. आणि काँग्रेसमधून केली माळी मुंडे परत बाबासाहेबांच्या मागे गेले, आमचं वाटोळं होईल. कारण वाटोळा करणारा या देशात एकच प्रवर्ग आहे, कुठलीही सत्ता असो. एकतर बीजेपीची सत्ता आणायची असेल तरी पण मग मी ओबीसीच्याच भरोशावर आलो, आणि काँग्रेसवाले आले तरी म्हणतात की 10% आमच्याकडे आले म्हणून आम्ही ओबीसीमुळे झालो. तेव्हाही वाटोळं झालं असतं. आणि हे सगळं हेरून त्यांनी पहिला आयोग 1953 ला त्यांनी मांडला, एक आयोग नेमला. त्या आयोगाचं नाव तुम्ही सर्वांनी ऐकलंय, काका कालेलकर आयोग. कोणता आयोग होता तो, काका कालेलकर आयोग. आता मला सांगा, एवढ्या मोठ्या देशामध्ये काही एकही गरीब आणि कुटुंबियांना अध्यक्ष म्हणून भेटला नसता का, भेटला नसता का, कोणी शिकलं नव्हतं का तेव्हा एवढं, पण त्यांना नाही भेटला. त्यांना काका कालेलकर हा सुद्धा ब्राह्मण माणूसच भेटला. आणि त्यांनी तो केला, प्रामाणिकपणे जे काही केलं असेल तर आयोग सगळा तयार केला, सगळं केलं आणि तो सरकारपुढे मांडला. सरकारपुढे मांडल्यानंतर जो आयोगाचा अध्यक्ष असतो तो काय म्हणतो, तो म्हणतो की मी जरी या आयोगाचा अध्यक्ष आहे परंतु मी या आयोगाला नाकारतो. म्हणजे माणसं कशी असतात बघा तुम्ही.